मित्रांनो नमस्कार. पोलीस भरती करणारे जे काही आपले विद्यार्थी आहेत, तर भरपूर विद्यार्थ्यांचा अचानक शिनपेन वाढलेला आहे. मला गेल्या काही दिवसापासून अचानक कॉल यायला सुरू झालेले आहे, की सर अचानक काय होतंय, की शिनपेन खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. तर शिनपेन तुम्हाला रिकव्हर करण्यासाठी काय करायचंय, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. पण हा शिनपेन अचानक का वाढलेला आहे, त्याच्या पाठीमागचं पहिले एक कारण समजून घ्या. हा शिनपेन वाढण्यापाठीमागचं कारण हेच आहे, की भरतीचं वातावरण जसं-जसं झालेलं आहे, भरतीच्या ग्राउंडच्या तारखा जशा-जशा जवळ येत आहे, तर विद्यार्थ्यांनी काय केलंय, की ट्रेनिंगचा जो काही आहे ना, तो व्हॉल्यूम वाढवून दिलेला आहे. काही विद्यार्थी 2 टाईम वर्कआउट करत आहे. काही विद्यार्थ्यांनी रिपिटेशन्स अचानक जास्त प्रमाणात वाढवून दिले. जे काही रनिंग स्पाइक आहे, तर 100 मीटरचा टाईम कमी करण्याच्या चक्करमध्ये रनिंग स्पाइक जास्त प्रमाणात वापरणं विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे. मॅक्सिमम विद्यार्थी मी नोटीस करत आहे, की भरती आहे म्हणून 2 टाईम तयारी करत आहे किंवा जास्त वेळ ते ग्राउंडला देत आहेत. अचानक ट्रेनिंग व्हॉल्यूम वाढल्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि हा प्रॉब्लेम तुमचा ट्रेनिंग व्हॉल्यूम कमी करूनच सॉल्व्ह होणार आहे. तर जे विद्यार्थी 2 टाईम प्रॅक्टिस करत असेल, तर त्यांनी 2 टाईम प्रॅक्टिस टाळायची आहे. एकच टाईम व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. दुसरी गोष्ट रोड रनिंग बिलकुल टाळायची आहे. कारण विद्यार्थी काय झालेलं आहे, की भरती काही ठिकाणी रोडवर होणार आहे म्हणून प्रॅक्टिस म्हणून रोडवर पळायला लागले. तर हे बघा फरक पडत नाही. जरी तुमचं ग्राउंड सिंथेटिकला होणार असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी पण एकदा सिंथेटिकला ग्राउंड द्यायचं आहे. तर तुम्ही रेग्युलर ज्या ग्राउंडवर तयारी करत असाल आणि डायरेक्टली जरी तुम्ही सिंथेटिकवर जाऊन पळाले, तरीही तुम्हाला काही अडचणी येणार नाही. आणि हे जे काही तुम्ही म्हणतात ना, की सिंथेटिकवर बॉडी जाम होते, हे होते, ते होते. तर ते का होते त्याच्यावर मी एक नवीन डेडिकेटेड वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आता शिनपेन टाळायसाठी काय करायचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की तुम्ही लवकरात लवकर आयसिंग सुरू करा. दिवसभरातून तुम्ही 2, 3 ते 4 वेळा तुम्ही काय करायचं आहे, बर्फ लावायचा आहे. व्हिटॅमिन D3चा जर डोस तुम्ही घेतलेला नसेल खूप दिवसापासून, तर व्हिटॅमिन D3चे विकली डोसेस तुम्ही घ्यायचे आहे. दर हप्त्याला एक डोस भेटतो. तो तुम्ही 1 महिन्यापर्यंत फॉलो करायचा आहे. कॅल्शियमचं प्रमाण वाढवायचं आहे तुम्ही. शिनची जेंटल मसाज करायची आहे. अशी रगडून मसाज नाही करायची आहे पायाची. नॉर्मली ह्या पद्धतीने मसाज करायची. त्याच्यानंतर स्पेशली शिन स्प्लिट्स आहे, तर त्याच्या रिकव्हरीसाठी काही एक्सरसाइजेस येत्या. त्या एक्सरसाइजेस तुम्ही YouTubeला सर्च करा आणि त्या एक्सरसाइज बघून तुम्ही त्या एक्सरसाइज सुद्धा करायच्या. असं करा तुम्ही रिकव्हरी करा. लवकरात लवकर तुमचा शिन पेन ठीक होईल. जय हिंद.